नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, जय सद्गुरू. मित्रांनो, 2023 साली झेडपीच्या एक्झाम झाल्या होत्या जिल्हा परिषदेच्या, ज्याच्यामध्ये आरोग्यसेवक, ग्रामसेवक अशा ज्या काही पोस्ट होत्या यांच्या अंगणवाडी सेविका खूप मोठी जाहिरात होती. बट याच्यामध्ये ग्रामसेवक, आरोग्यसेवक यांच्या परीक्षा बाकी होत्या. ओके. त्याच्यानंतर जे काही औषध निर्माण अधिकारी, अंगणवाडी सेविका यांचे रिझल्ट लागले होते. अंगणवाडी सेविकेचा रिझल्ट लागला होता, औषध निर्माण अधिकारीचा रिझल्ट लागलेला होता. याच्याबरोबर अजून काही जे काही पोस्ट होत्या त्यांचे पण रिझल्ट लागले होते. तर त्यांचे आता डॉक्युमेंट्स व्हेरिफिकेशन हे सुरू झालेलं आहे. तर याच्यामध्ये आपल्याला बघायचं की 8 मार्च रोजी लातूर येथील औषध निर्माण अधिकाऱ्याची या लिस्ट लागली होती आणि त्या लिस्टनुसार आता त्यांनी डॉक्युमेंट्स व्हेरिफिकेशनला बोलवले. बहुतेक जण म्हणतात या आचारसंहितेमध्ये काही होत नाही, बट आचारसंहितेमध्येच खूप काही कामं पण होऊ शकतात, असं काही नसतं. त्यांच्यावर डिपेंड असतं. जसं की आता सिंधुदुर्गने सांगून दिलं आहे की आमच्याकडे आचारसंहिता असल्यामुळे आम्ही डॉक्युमेंट्स व्हेरिफिकेशन रद्द केले. तर मग आता जे काही औषध निर्माण अधिकारी लातूर यांची 8 मार्च रोजी यादी लागली होती, त्यांच्यानुसार आता 3 एप्रिल 2024 रोजी यांचं आता डॉक्युमेंट्स व्हेरिफिकेशन होणार आहे. सकाळी 11 वाजेला आपल्याला तिथे बोलवलेलं आहे. याच्यामध्ये जर बघायला गेलं तर आपल्याला त्यांनी एक सेट सांगितला आहे, जो की आपल्याला डॉक्युमेंट्स व्हेरिफिकेशनच्या वेळेस जे ओरिजिनल आपण त्यांना देऊ त्याच्याचबरोबर आपल्याला एक त्यांनी झेरॉक्स सांगितली, जी की अटेस्टेड पाहिजे. याच्यामध्ये मित्रांनो आपल्याला परत हे समजून घ्यावं लागणार आहे की कुठले डॉक्युमेंट्स त्यांनी आपल्याला सांगितलं आहे. तर ते डॉक्युमेंट्स त्यांनी सांगितले ते पण आपण जाणून घेऊया. जसं की आपण ज्यावेळेस फॉर्म भरला होता त्याची एक झेरॉक्स, फॉर्मची झेरॉक्स आणि प्रिंट, आणि जे काही आपण एक्झाम फी भरली होती त्याची पण त्यांनी पावती मागितलेली. जन्मदाखला मागितला, LC किंवा शाळा सोडल्या आपलं जन्मदाखला किंवा शाळा सोडल्याचा दाखला. त्याच्यानंतर हे वयाचा पुरावा, त्याच्यानंतर हे तुमचं डोमिसेल, कास्ट सर्टिफिकेट्स, नॉन क्रिमिलियर, नंतर हे रहिवासी दाखला त्यांनी सांगितलं आहे, MSCIT सांगितलं आहे. ओके. त्याच्यानंतर लहान कुटुंबाचं प्रमाणपत्र सांगितलं आहे. त्याच्यानंतर आपल्याला अनुभवाचं प्रमाणपत्र जर ॲप्लिकेबल असेल तिथे तर ते सांगितलं आहे. त्याच्यानंतर ऑनलाईन परीक्षेचे प्रवेशपत्र त्यांनी मागितलं आहे. त्याच्यानंतर त्यांनी एक क्लॉज टाकलेला आहे, जसा की जी भरती प्रक्रिया त्यांच्या नियम आणि अटीनुसार जे डॉक्युमेंट्स ते मागतील ते आपल्याला तिथे जमा करायचे. सो असा हा अपडेट होता. आता लवकरच जे काही इतर झेडपी आहेत त्यांचे पण डॉक्युमेंट्स व्हेरिफिकेशन होणार आहे. ज्या काही राहिलेल्या एक्झाम आहेत त्यांची पण शेड्यूल आता आचारसंहितेनंतर हे सुरू होऊ शकतं. त्यामुळे टेन्शन घेऊ नका, अभ्यास सुरू ठेवा. चॅनलवर नवीन असाल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.